तू स्वतः खूप छान नृत्य करतेस, तुझा एक्सपिरियन्स मला विचारायला आवडेल की ऍक्च्युअल नृत्य जेव्हा करत असता तुम्ही सादर, तेव्हा काय फिलिंग असतं? म्हणजे एक्झॅक्टली, बिकॉज आय हॅव नो कनेक्शन विथ डान्सिंग. म्हणजे गणपतीच्या मिरवणुकीत सोडलं तर मी कधी डान्स नाही केलेला, पण एखाद्या प्रोफेशनल डान्सरच्या मनात तेव्हा काय असतं, कशा फिलिंग असतात, कसं एक्सप्रेस करतो? ॲब्सोल्युटली सांगू म्हणजे समोर प्रेक्षक असतो आणि ना घराचा विचार असतो, ना माझी मुलं ठेवलेली आहेत का कोण माझ्याकडे येणार आहेत, ह्या गोष्टीचं काहीही नसतं. फक्त त्या गोष्टीचा जो रियाज केलेला असतो, एक पॅशन, ह्या गोष्टी पॅशन पण आहेत. जोपर्यंत त्या गोष्टी तुम्ही मनापासून समोरच्याला देत नाही ना, ते तुमचं समोरून येतच नाही, असं मला तरी वाटतं. आणि वेगळीच दुनिया आहे रे ती. म्हणजे एखादा करायला सुरुवात केलं तर असं वाटतच नाही की काय आहे, आपण त्यात जातो, पूर्ण भरून जातो. मग मी म्हणे ह्यासाठी जर एखादा साधं ध्यान करणारी व्यक्ती कशी असते, ते पण हे आमचं असंच आहे. डान्स इट्स सुरू लाईक केला, हो मेडिटेशन. मेडिटेशन असल्यासारखंच आहे की कथ्थक नृत्य सुरू केलं तर आम्ही त्याच्यामध्येच असतो, त्या दुनियेतच असतो, बाकी आम्हाला काहीच दिसत नाही. कोण आहे कोण नाही, फक्त प्रेक्षक समोर आहे. पण त्यामध्ये ते मंत्रमुग्धता येतेच, नॅचरलीच येते ती गोष्ट. कारण की एकतरी ते काही सोपी नाही रे, 17-18 वर्षाचा तो काळ आहे. म्हणजे रियाज. विशारद होण्यासाठी सुद्धा साधारण 14-15 वर्ष ही नक्कीच लागतात. नक्कीच म्हणजे नक्कीच लागतात आणि तेवढं तुमचे पेशन्स पण पाहिजेतच.